हाय, आपण रिॲक्शन्स ऑफ अल्केन बघतोय. त्यातली पहिली बघितली आपण हॅलोजनेशन. आता सेकंड बघायचे आपल्याला हायड्रो हॅलोजनेशन. आपण पहा डिहायड्रो हॅलोजनेशन बघितलं आधी. डिहायड्रो हॅलोजनेशनमध्ये काय केलं आपण, एच आणि एक्स काय केला, काढून टाकला. त्या इलिमिनेशन रिॲक्शन होतात. आपण कोणत्या रिॲक्शन बरोबर आपल्याला ॲडिशन. मग हायड्रो हॅलोजनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ एच एक्स. आपल्याला काय करायचा, एच आणि एक्स काय करायचा, अल्किनला ॲड करायचं. पहा आधी जी रिॲक्शन बघितली डिहायड्रो हॅलोजनेशन, त्याची ही काय एक्झॅक्टली रिव्हर्स आहे. ती होती एलिमिनेशन रिॲक्शन आणि दिस वन इज अ ॲडिशन रिॲक्शन. मग एच एक्स कोणते कोणते आहे, हायड्रोजन आयोडाईड आहे, हायड्रोजन ब्रोमाइड आहे, हायड्रोजन क्लोराईड आहे. त्यांची ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर म्हणजे काय, सगळ्यात फास्ट कोण रिॲक्ट होतो, एच आय रिॲक्ट होतो. याला कमी वेळ लागतो रिॲक्ट होण्यासाठी, लवकर रिॲक्शन होती. एच बी आरची थोडी स्लो होते आणि एच सेलची काय होते, सगळ्यात स्लो होते. बघा एक्झाम्पलच बघू. हा घेतला इथिन आणि इथिनवरती आता एच सी एल ॲड केला. आता एच सी एल कसा आहे पहा, हा डेल्टा प्लस आहे आणि हा डेल्टा मायनस आहे. मग याच्यावरती मायनस चार्ज आहे आणि याच्यावरती काय प्लस चार्ज आहे. मग आपण काय करणार पहा, हायड्रोजन एका कार्बनला ॲड करणार आणि क्लोरीन दुसऱ्या कार्बनला ॲड करणार आणि हा डबल बॉन्ड काय करणार, काढून टाकणार. मग पहा हा CH2चा होईल CH3, डबल बॉन्ड निघून जाईल CH2 आणि CH2ला काय होईल Cl. आपण ॲडिशन अशी केली, हायड्रोजन इकडे ॲड केला होता. आता आपण काय करू, रिव्हर्स करून बघू. हायड्रोजन इथे ॲड करू आणि काय करू, हा इकडे ॲड करू. तर काय भेटेल पहा, CH2चा होईल आधी Cl ॲड होईल CH2. पहा हा Cl इथे ॲड होईल CH2, डबलचा होईल सिंगल आणि CH2चा होईल CH3. मग पहा आधी आपण काय केलं होतं, हायड्रोजन इकडे ॲड केला होता आणि Cl इथे ॲड केला होता. आता काय केलं, तेव्हा आपल्याला हा प्रोडक्ट भेटला. हायड्रोजन इथे ॲड केला आणि Cl इथे ॲड केला तर आपल्याला हा प्रोडक्ट भेटतो. दोन्ही पहा बरं, CH3 CH2 Cl आणि CH3 CH2 Cl दोन्ही काय वन अँड द सेम आहे. मग तुम्ही कोणताही एक लिहा, आपल्याला हा कंपाऊंड भेटतोय. मग आता पहा इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ॲडिशन करण्याची गरज नाही. जर आपला अल्किन हा सिमेट्रिकल अल्किन असेल, सिमेट्रिकलचा अर्थ काय, आपल्याला कंपाऊंड काय करायचं आहे, बरोबर डबल बॉन्डला ब्रेक करायचं. पहा जर तुम्ही याचे डबल बॉन्डपासून दोन तुकडे केले तर आपल्याला इकडं CH2 राहतो आणि इकडं पण काय राहतोय CH2 राहतो. मग असा जर असं अल्किन की ज्याचे दोन सारखे तुकडे होतात त्याला म्हणतात सिमेट्रिकल अल्किन. आणि सिमेट्रिकल अल्किनमध्ये तुम्ही हायड्रोजन कोणत्याही कार्बनला द्या आणि क्लोरीन कोणत्याही कार्बनला द्या. म्हणजे तुम्ही ॲडिशन कशी करा, सुईची करा किंवा रिव्हर्स करा, हायड्रोजन इथे ॲड करा किंवा हायड्रोजन इथे ॲड करा, तुम्हाला काय वाटणार, वन अँड द सेम प्रोडक्ट. तुम्ही दोन्ही वेळे आपण जसे दोन वेळेस ॲडिशन करून दोन प्रोडक्ट लिहिले होते, तुम्ही दोन्ही जरी प्रोडक्ट लिहिले पाहिजे तुम्हाला काय वाटणार, तो वन अँड द सेमच प्रोडक्ट आहे. म्हणजे हायड्रोजन इकडे ॲड करा किंवा इकडे ॲड करा किंवा रिव्हर्स ॲडिशन करा, तुम्हाला वन अँड द सेमच प्रोडक्ट भेटतं. म्हणजे सिमेट्रिकल अल्किनच्या वेळेस कशी ॲडिशन करा, सिमेट्रिकल अल्किन असेल आणि त्याच्यावरती आपण HX जर ॲड करतोय तर कोणत्या कार्बनला हायड्रोजन कोणत्याला Cl द्या, काही फरक पडणार नाही, तुम्हाला वन अँड द सेम प्रोडक्ट भेटेल. हा पण बघा CH3 आणि CH3 हा ब्यूट टू इन पण काय तुमचा सिमेट्रिकल आहे. म्हणजे आपण कशी जरी ॲडिशन केली HBr ची तर आपल्याला वन अँड द सेम प्रोडक्ट भेटणार. मग काय करतोय पहा, आम्ही इथं कुठं करा काय फरक नाही पडणार, इथं H ॲड करू आणि इथं Br ॲड करू आणि डबल बॉन्ड काढून टाकू. मग काय राहील पहा, CH3 आहे तसा राहील, CHचा होईल CH2, डबल बॉन्ड निघून जाईल CHला एक Br जॉईन होईल आणि CH3. हा आपल्याला माहिती, हा काय तुमचा इथाइल क्लोराईड, हा काय इथाइल क्लोराईड किंवा तुम्ही त्याला काय दुसरं नाव क्लोरोइथेन. याचं नॉमेनक्लेचर झाल्यावर का मागच्या वेळेस सांगितलं मी, बघून घ्या मागच्या लेक्चरमध्ये. आता प्रत्येक वेळेस तेच सांगायला वेळ नाही, कारण आपण ऑनलाईन भेटतोय, वेळ कमी असतो ते शिकवताना. क्लोरोइथेन किंवा इथाइल क्लोराईड याचं नाव काय असेल पहा, हे रिएक्शन मी थोडा का पुसतो. हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे पहा, जर तुमच्या ओळखीचा असेल तर. हा पहा सेकंडरी कार्बन आहे आणि 4 कार्बनची चेन. हा काय सेकंडरी ब्युटाईल आणि Br म्हणजे काय ब्रोमाइड. हा आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड किंवा IUPAC मध्ये कसं होईल पाहायचं, जर आपली ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन होईल, नंबरिंग Brला कमी आली पाहिजे म्हणजे इकडून स्टार्ट होईल फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. 2ला ब्रोमिन आहे म्हणून 2 ब्रोमो आणि 4 कार्बनची चेन आहे म्हणून ब्युटेन, इट्स अ 2 ब्रोमो ब्युटेन. समजलं का. जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर कसा आहे, H ॲड केला आणि कोणत्याला Br द्या आणि कोणत्याला H द्या, तुम्हाला वन अँड द सेम प्रोडक्ट भेटतं. नेक्स्ट बघूया, जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर काय होईल. हे थोडा वेळ पुसतो मी, कारण जास्त जागेची गरज आता. सपोज मी हा घेतला असता
CH3 CH डबल बॉन्ड CH2. पहा बरं याला ब्रेक करून इकडं CH2 राहतो आणि इकडे काय राहतं आहे CH3 CH. मग हा आहे तुमचा अनसिमेट्रिकल अल्किन. प्रोपीन काय अनसिमेट्रिकल अल्किन. मग याच्या केसमध्ये पहा जर आपल्याला HClची ॲडिशन करायची असेल, आता पहा मी इथं HCl घेतला, तुम्ही HBr घेऊ शकता, HI घेऊ शकता, त्याच्यानुसार थोडंसं स्ट्रक्चर बदलेल. समजलं आहे. मग काय करायचं पहा, आता जर इथे ॲडिशन केली तर आपण दोन प्रोडक्ट लिहून पाहू. पहिला हायड्रोजन इथे ॲड करू आणि क्लोरीन इथे ॲड करू. मग पहा काय प्रोडक्ट भेटतो. फर्स्ट CH3 आहे तसा राहील, CHचा होईल CH2 डबल बॉन्ड निघून जाईल CH2 Cl. हा भेटेल फर्स्ट प्रोडक्ट तुम्हाला. आणि दुसऱ्या वेळेस जर ॲडिशन अशी केली, हायड्रोजन इथे ॲड केला आणि Cl मिडलला ॲड केला, तर काय होईल पहा, हा तुमचा रूट A आणि हा रूट B. हा रूट Aचा प्रोडक्ट आहे थोड्या वेळा करता. हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिले फक्त. हा वे A आणि हा वे A आणि हा वे B. वे B ना काय होईल पहा, आता Cl मिडलला जॉईन आहे. मग पहा CH3 खाली CH3 CHला कोण जॉईन होईल Cl CH Cl डबल बॉन्ड निघून जाईल CH2चा होईल CH3. हा तुमचा वे बी. हा ए वे आणि हा वे बी. मग हे दोन प्रोडक्ट मिळतात. ह्या रिॲक्शनमध्ये किती प्रोडक्ट भेटतात, दोन प्रोडक्ट भेटतात. मग क्वेश्चन मार्क काय आहे का, विच इज मेजर अँड विच इज मायनर. मेजर कोणता आणि कोणता जास्त प्रमाणात तयार होतो, कोणता कमी प्रमाणात तयार होतो ते समजण्यासाठी आता हे तुम्हाला वे कळतील. काय नाही, फक्त एकदा सुईची ॲडिशन करायची, एकदा रिव्हर्स ॲडिशन करायची पुसतो. तर आपल्याला एक रूलची गरज आहे इथं. तो रूल सांगतो आपल्याला कोणता प्रोडक्ट मेजर आहे. त्या रूलला म्हणतात मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स रूल. ह्या रूलनुसार कळतं आपल्याला विच इज मेजर अँड विच इज मायनर. मग काय रूल आहे हा मार्कोनिकॉप रूल पहा. व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. हा पण पहा अनसिमेट्रिकल. याचे जर दोन तुकडे केले तर इकडे H राहतो आणि इकडे Cl राहतो, म्हणजे हा पण अनसिमेट्रिकल रिएजंट आहे आणि हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे. तुम्हाला बुकमध्ये स्टेटमेंट भेटेल. मी तुम्हाला आपण कसा रोल यूज करायचा ते सांगतोय. व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन इज रिएक्टेड विथ अनसिमेट्रिकल अल्केन देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. पहा हाय डेल्टा प्लस आणि हाय डेल्टा मायनस. मार्कोनिकॉप रूल काय सांगतो, व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. निगेटिव्ह पार्ट ऑफ द reagent. हा तुमचा reagent. Negative part of the reagents gets attached to the carbon having less number of hydrogen. When unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then the negative part of the reagent gets attached to the carbon having less number of hydrogen. कुठे जॉईन होतोय, carbon having less number of hydrogens. मग पाय आपल्याला काय करायचे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघायचे. ह्या कार्बनवरती दोन हायड्रोजन, याच्यावरती काय एकच हायड्रोजन आहे. आपण कोणते हायड्रोजन बघायचे, डायरेक्टली अटॅच. हे तीन हायड्रोजन कुठं ह्या कार्बनवरती जॉईन आहे. ह्या कार्बनवर किती फक्त एवढा एकच हायड्रोजन, ह्या कार्बनवरती काय दोन हायड्रोजन. मग मराठीत सांगतो तुम्हाला मार्कोनिकॉप रूल. मार्कोनिकॉप रूल काय सांगतो, ज्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्किन अनसिमेट्रिकल रिएजंट बरोबर ॲड होतो त्यावेळेस रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जॉईन करा, डबल बॉन्डच्या डबलली बॉन्डेड अशा कार्बनला जॉईन करा, याच्याकडे कमीत कमी हायड्रोजन आहे. मग पहा याच्याकडे कमीत कमी हायड्रोजन आहे. मग याला आपण काय करणार, Cl ॲड करणार. कोणत्या प्रोडक्टमध्ये आला आहे, ह्या कार्बनला Cl ह्या प्रोडक्टमध्ये आला. मग हा झाला मेजर प्रोडक्ट. हा काय झाला मेजर. हा काय झाला मग मायनर. मग इथं मेजर मायनर कोण ठरवतोय, मार्कोनिकॉप रूल. द निगेटिव्ह आणि सिंपल भाषेत निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जॉईन करायचा का ज्या कार्बनकडे कमीत कमी हायड्रोजन आहे. निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा अशा कार्बनला जॉईन करायचा का ज्याच्याकडे काय कमीत कमी हायड्रोजन. मग कोणत्या प्रोडक्टमध्ये केला आपण निगेटिव्ह पार्ट जॉईन मिडलच्या हायड्रोजनला, ह्या प्रोडक्टमध्ये. म्हणून हा झाला तुमचा मेजर प्रोडक्ट, हा झाला तुमचा मायनर प्रोडक्ट. याचं नाव काय आहे, हा आहे प्रोपाइल क्लोराईड झालेलं. याचं नाव पहा किंवा काय म्हणणार आपण 1-क्लोरोप्रोपेन. हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे प्रोपिल. Cl म्हणजे काय प्रोपिल क्लोराईड. आणि नंबरिंग जर दिली ही बाय लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन होईल. नंबरिंग याला 1, 2 and 3.
1ला क्लोरो आहे म्हणून 1 क्लोरो आणि 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपेन. मग हा 1 क्लोरो प्रोपेन मायनरमध्ये तयार होतो आहे. आणि हा काय होईल पहा. मग आता हा तुमचा मेजर प्रोडक्ट आहे. आता त्याचे नाव पुसतो मी, वरती राहायला आपल्याला जागा नाही. मी इथं लिहितो याचं नाव. याला काय म्हणणार पहा. हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे एवढा, आयसोप्रोपिल म्हणून याचं नाव आहे. आयसोप्रोपाइल क्लोराईड. किंवा जर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली आपण तर ही होईल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. याच्यामध्ये 3 कार्बन आहे. हा होईल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 2ला क्लोरो आहे म्हणून हा होईल 2 क्लोरो प्रोपेन. 2 क्लोरो प्रोपेन. मग समजलं का. जर अनसिमेट्रिकल रिएजंट आला आपल्याला कोणत्या रूलनुसार ॲडिशन करायची. प्रोडक्ट दोन्ही तयार होणार आहे. प्रोडक्ट दोन्ही तयार होणार आहे. आपल्याला ॲडिशन दोन्ही वेळी करायची. एकदा सुईची करायची, एकदा उलटी करायची, त्याच्या रिव्हर्स. पण मेजर कोणता प्रोडक्ट असणार आहे. ज्या प्रोडक्टमध्ये निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा अशा कार्बनला जॉईन झाला की त्याच्याकडे कमीत कमी हायड्रोजन आहे. समजलं घे. मग तुम्हाला मी देतो अजून एक एक्झाम्पल, तुम्ही करून पहा. CH3 CH किंवा CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 याच्यावर जर मी HIची ॲडिशन केली तर काय होईल पहा. तुम्हाला 2 प्रोडक्ट भेटतील. क्वेश्चन मार्क प्लस क्वेश्चन मार्क. ही रिॲक्शन कोणत्या रूलनुसार जाईल आता. मार्कोनिकॉप्स रूल शॉर्टकटमध्ये लिहितो. आपले 2 प्रोडक्ट लिहायचे. एकदा हायड्रोजन इथे ॲड करायचा, आयोडीन इथे ॲड करायचा, तो एक प्रोडक्ट असेल. मग पहा इथं कोणत्या कार्बनवरती कमी हायड्रोजन. पहा याच्याकडे 2 हायड्रोजन आणि याच्याकडे 1 हायड्रोजन आहे. म्हणजे काय होणार. मेजर प्रोडक्ट लिहून दाखवतो मी तुम्हाला. CH3 ही ॲडिशन होईल. पहा आयोडीन कुठे जॉईन, हाय डेल्टा प्लस आणि हाय डेल्टा मायनस. आयोडीन कुठे जॉईन होईल, ह्या कार्बनला जॉईन होईल. मग हा CH3चा होईल CH2. पहा मेजर प्रोडक्ट लिहितो मी तुम्हाला. CH3 CH2ला H जॉईन होईल, डबल बॉन्ड निघून जाईल. CHI CH2 CH3 आहे तसं होईल. हा तुमचा मेजर प्रोडक्ट असेल. मायनर तुम्ही लिहू शकता. मायनर काय होईल, रिव्हर्स होईल. इथं I जॉईन होईल आणि इथं काय होईल, H जॉईन होईल, रिव्हर्स होईल. ही जी ॲडिशन झाली त्याची एक्झॅक्टली रिव्हर्स ॲडिशन करून पहा तुम्हाला तो मायनर प्रोडक्ट भेटेल. महत्त्वाची रिॲक्शन आहे. नेक्स्ट बघायचं आपल्या याच्यातलंच एक आर्टिकल. खरार्श मायो इफेक्ट. त्याला सांगा परॉक्साईड इफेक्ट. खूप महत्त्वाचं आहे. खरार्श मायो इफेक्ट. शास्त्रज्ञांचे नाव आहे खरार्श आणि मायो. तर काय सांगतोय पहा. रिॲक्शन परत आपल्याला तीच करायची. CH3 CH डबल बॉन्ड CH2 याच्यावरती HBrची ॲडिशन करायची आणि इथं परॉक्साईड. ही रिॲक्शन. हा प्रोपेन तुमचा अनसिमेट्रिकल अल्केन आहे. HBr पण परॉक्साईड आहे. परॉक्साईड काय असेल, सगळं बेन्झॉइल परॉक्साईड असेल. परॉक्साईड कशाला म्हणतात, ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आहे त्यांना काय म्हणतात परॉक्साईड. मग बेन्झॉइल परॉक्साईड काय पहा. PH C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O PH. हा आहे बेन्झॉइल परॉक्साईड. तुम्हाला कोणी स्ट्रक्चर विचारणार नाही, पण याच्यामध्ये काय पहा ऑक्सिजन बॉन्डेड टू द ऑक्सिजन. हा लिंकेज म्हणून तो काय परॉक्साईड आहे. तुम्हाला हे स्ट्रक्चर कोणी विचारणार नाही, पण बेन्झॉइल परॉक्साईड हा रिएजंट वापरतात. जर अशी केस असेल HBr आणि त्याच्या प्रेझेन्समध्ये परॉक्साईड असेल, नीट समजून घ्या. आता हा खरार्श मायो इफेक्ट केव्हा होतो, फक्त HBr प्लस परॉक्साईड असेल तर. याच केसला HBrच्या बरोबर परॉक्साईड असेल तरच खरार्श मायो इफेक्ट होतो. HCl किंवा HI बरोबर परॉक्साईड असेल तर हा इफेक्ट होत नाही. फक्त कोणाच्या केसमध्ये ओनली केस ऑफ HBr. तर आपल्याला काय करायचं आता, 2 प्रोडक्ट लिहू आपण आधी. एकदा Br मिडलला जॉईन करू, एकदा टर्मिनलला जॉईन करू. मग पहा काय होईल. पहा पहिला प्रोडक्ट हा असेल CH3 CH2 Br. काय केलं आहे, Br टर्मिनलला जॉईन केला आणि हायड्रोजन मिडलला जॉईन केला. मग पहा CHचं होईल CH2 डबल बॉन्ड नाही CH2 Br प्लस एक उलटी ॲडिशन करू. Br कुठे घेतला आता, मिडलला घेतला होता. आता काय करू, Br मिडलला ॲड करून बघू. टर्मिनलला ॲड केला, इथं काय केलं Br टर्मिनलला ॲड केला. आता Br मिडलला ॲड करू, हायड्रोजन टर्मिनलला ॲड करू. काय भेटेल तुम्हाला CH3. आता प्रोडक्ट लिहिलं मी, पटकन लिहितो Br आणि CH3. तर तुम्ही जर बघितलं 2 प्रोडक्ट जर बघितले व्यवस्थित बघितले त्यांना पहा. जर तुम्ही मार्कोनिकॉप रूलने जर गेलं तर पहा निगेटिव्ह पार्ट कशाला जॉईन झाला आहे. पहा हा डेल्टा प्लस आणि हा डेल्टा मायनस.
जर बघितलं तुम्ही बी आर जर मिडलला जॉईन झाला तर पहा ह्या कार्बनवरती कमीत कमी हायड्रोजन आहे आणि याच्यावरती काय 2 हायड्रोजन आहे, म्हणजे याच्यावर 1 हायड्रोजन आहे, याच्यावरती 2 हायड्रोजन आहे. मग जर बी आर मिडलला जॉईन झाला, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट लेस नंबर ऑफ कार्बनला जॉईन झाला, हा प्रोडक्ट भेटतो. मग हा असेल तुमचा मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. थोड्या वेळा करता याला जागा कमी म्हणून इकडे लिहितोय. हा असेल तुमचा मार्कोनिकॉफ्स प्रोडक्ट. आणि इथं काय झालंय, बी आर अशा कार्बनला जॉईन झालं त्याच्याकडे जास्तीत जास्त हायड्रोजन आहे, मग याला म्हणतो मी अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. समजलं का? जर बी आर मिडलला जॉईन झाला, कमीत कमी हायड्रोजनला जॉईन झाला, अशा कार्बनला जॉईन झाला ज्याच्याकडे कमीत कमी हायड्रोजन आहे, तो प्रोडक्ट असेल मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. आणि बी आर जर अशा कार्बनला जॉईन झाला ज्याच्याकडे जास्तीत जास्त हायड्रोजन, तो काय आला अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. तर मग ह्या ठिकाणी पहा परॉक्साईड असल्यामुळं इथं मेजर मायनरचा क्वेश्चन तुम्हाला काय वाटलं, तर मार्कोनिकॉफ प्रोडक्ट मेजर आहे कारण आधीच्या रूलनुसार, बरोबर नाही. पण या ठिकाणी हा प्रोडक्ट मेजर नाही, मार्कोनिकॉफ प्रोडक्ट मेजर नाही, तर इथं कोणता प्रोडक्ट मेजर आहे, हा मेजर आहे. हा कंपाऊंड काय आहे मेजर आहे. मग यालाच म्हणाले खरा अर्शमा इफेक्ट. जर एच बी आरच्या प्रेझेन्समध्ये परॉक्साईड असेल, जर एच बी आरच्या प्रेझेन्समध्ये परॉक्साईड असेल तर रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट आहे मेजर तो कोणत्या रूलनुसार ठरतो, तो ठरतो अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार. कोणत्या रूलनुसार, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. अँटी मार्कोनिकॉफ रूल्स काय आहे, जो मार्कोनिकॉफ आहे त्याचे फक्त एक शब्द वर्ड बदलायचा आहे. तुमचा रूल काय आहे, व्हेन अनसिमेट्रिकल अल्केनीज रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल reagent then the negative part of the reagents get attached to the carbon having less number of hydrogen. लेस जर वर्ड असेल तर तो तुमचा कोणता आला मार्कोनिकॉफ रूल. लेस जर वर्ड असेल काय आला मार्कोनिकॉफ रूल. त्या स्टेटमेंटमध्ये फक्त लेसच्या जागेवर मोर करायचं. मग पहा अँटी मार्कोनिकॉफ रूल काय होईल, व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट्स गेट्स अटॅच टू द when unsymmetrical alkene reacts with the unsymmetrical reagent, then the negative part of the reagents gets attached to the carbon having more number of hydrogen. जर लेस नंबर ऑफ हायड्रोजन म्हणलं तर मार्कोनिकॉफ, म्हणून हा तुमचा मार्कोनिकॉफ प्रोडक्ट म्हणला आपण, का जिथं निगेटिव्ह पार्ट लेस नंबर ऑफ कार्बनला जॉईन झाला आहे म्हणून मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. आणि जर निगेटिव्ह पार्ट मोर नंबर ऑफ हायड्रोजनला जॉईन झाला, अशा कार्बनला जॉईन झाला की ज्याच्याकडे जास्तीत जास्त हायड्रोजन आहे, त्याला म्हटलेलं आहे अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. मग लक्षात ठेवा परॉक्साईड किंवा खराशमा इफेक्ट काय होतो, डायरेक्ट तुमचा रिव्हर्स होतं. आधीच्या केसमध्ये जो मेजर होतो तो मायनर होतो, इथं ह्यो मायनर आहे आणि इथं काय हा मेजर आहे. मग लक्षात फक्त कोणाच्या केसमध्ये जर एच बी आरच्या प्रेझेन्समध्ये परॉक्साईड असेल तरच होतं बरं का असं. एस सी एल आणि एच आयसाठी नाही, एस सी एल आणि एच आय परॉक्साईड असो किंवा नसो कोणत्या रूलनुसार जाणार, मार्कोनिकॉफ रूलनुसार जाणार. एच बी आर जर परॉक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार जाणार रिॲक्शन. म्हणजे मेजर मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ ॲक्च्युली काय आहे का रिॲक्शनमध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट ठरवण्यासाठी रूल येतो. समजले का? मग एच बी आर परॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये असेल तर अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट मेजर. समजले का? पण जर हीच रिॲक्शन मी अशी चेंज केली असती, सपोज हा परॉक्साईड काढून टाकला असता, हा परॉक्साईड काढून टाकला असता, तुमचे रिव्हर्स झाला असता. आधीच्या केसमध्ये हा मायनर मेजर होता, हा झाला असता मायनर. इथे काय झाला असता, हा मायनर, हा झाला असता मेजर. रिॲक्शन कशाने केली असतात ही मार्कोनिकॉफनी. म्हणजे नुसतं एच बी आर असेल तर मार्कोनिकॉफ आणि परॉक्साईड असेल एच बी आरच्या तर कोणत्या रूलनुसार जाणार अँटी मार्कोनिकॉफ. प्रोडक्ट दोन्ही लिहायचे, फक्त मेजर आणि मायनरसाठी रूल्स आहेत. परॉक्साईड असेल तर अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट मेजर आणि परॉक्साईड नसेल तर मार्कोनिकॉफ प्रोडक्ट मेजर. खूप महत्त्वाची रिॲक्शन खरार स्मायोग बऱ्याच वेळेस विचारलेली, तुम्हाला इथं पण बोर्डसाठी विचारतील. नेक्स्ट रिॲक्शन बघायची आपल्याला सी हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ H2O. आपण डिहायड्रेशन बघितलं पहा आधी. डिहायड्रेशनच्या एक्झॅक्टली काय रिव्हर्स आहे. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर आणि हायड्रेशन म्हणजे काय ॲडिशन ऑफ वॉटर. याचे डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ. ही रिॲक्शन पण कोणत्या रूलनुसार जाणार आहे, मार्कोनिकॉफ्सनी जाणार आहे. पण कशाच्या केसमध्ये फक्त अनसिमेट्रिकल. पहा हे मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ ओनली केस ऑफ अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये वापरायचे. सिमेट्रिकल अल्किन असेल तर काही करण्याची गरज
नाही, कशी पण ॲडिशन करा तुम्हाला वन अँड द सेम फॉर एक्झाम्पल तर मी हा घेतला आहे CH2 आणि याच्यामध्ये काय ॲड केलं आहे H2SO सोबत, तर थोडंसं वेगळं लिहितो मी HOSO3H. हा काय ॲक्च्युली H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. त्यातला पहा हा आहे डेल्टा प्लस आणि हा आहे डेल्टा मायनस. हे थोडा वेळ पुसतो. आता मी काय करतो, हायड्रोजन इथे ॲड करतो आणि हा SO3H इथे ॲड करतो. काय होईल पहा, CH2चा होईल CH3, डबल बॉन्डचा होईल सिंगल बॉन्ड CH2OSO3H. याला काय म्हटलेलं आहे पहा, हा ग्रुप तुम्हाला माहिती आहे इथाईल म्हणून मला वाटतं इथाईल. हा हायड्रोजन इथाईल हायड्रोजन हा जो आहे एवढा S आणि 4 ऑक्सिजन हा आहे काय ॲक्च्युली SO4, S आणि O4 याला म्हणतात सल्फेट. इथाईल हायड्रोजन सल्फेट हा भेटतो. आणि नंतर याची रिॲक्शन HOH बरोबर केल्यावर वॉटर बरोबर केल्यानंतर जागा पुरत नाही म्हणून मी इकडे लिहितो. जर याची रिॲक्शन वॉटर बरोबर केलं तर काय होईल पहा, हा बॉन्ड ब्रेक होईल इथलं. हा CH3CH2O आणि H पहा, CH3CH2O आणि H तुम्हाला भेटेल CH3CH2OH. तुम्ही सरळ लिहायचं आहे बरं का, इथे जागा पुरत नाही म्हणून मी इकडून असा रूट घेतला आहे, इकडून 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 इकडं. आणि हा SO3H आणि हा OH पहा, SO3H एवढा आणि त्याच्यामध्ये काय ॲड होतं आहे OH. काय भेटेल तुम्हाला 2H म्हणून H2 S आणि 3 आणि 1 4 O4. म्हणजे हा SO3H आणि इथला OH म्हणून परत काय रिजनरेट होतं आहे H2SO4 रिजनरेट होतो आहे. आणि हा भेटतो आपल्याला तुम्हाला माहिती आहे नाव काय, हा याला पुसतो मी इथं लिहितो H2SO4. आपल्याला काय वाटतं CH3 CH2OH प्लस H2SO4 भेटलं आपल्याला. OH हा पाहिजे तुम्हाला इथाईल आणि OH म्हणजे काय अल्कोहोल किंवा दुसरं नाव काय इथेनॉल. झालं आहे बरं का, हे मी परत सांगतो तुम्हाला यांचे नाव. हा इथाईल अल्कोहोल किंवा इथेनॉल आहे. मग याच्यापासून हा भेटतो आपल्याला. मग पहा निगेटिव्ह पार्ट तुम्ही जर डायरेक्ट प्रोडक्टमध्ये बघितलं, आता पहा डायरेक्ट जर बघितलं तुम्ही, हा डायरेक्ट रूट आहे, हा एवढा फिरून रूट आहे. आणि जर आपण हा तुमचा रिॲक्टंट आहे आणि हा काय तुमचा प्रोडक्ट आहे. रिॲक्टंटने प्रोडक्टमध्ये काय चेंज झाला आहे पहा, तुम्ही जर नीट बघितलं तर CH2चं झालं आहे CH3, डबल बॉन्डचं झालं आहे सिंगल बॉन्ड आणि तर CH2 आहे तसा आहे OH. म्हणजे तुम्ही याच्यात आणि याच्यात जर बघितलं तर फक्त काय ॲड झालं आहे, वॉटर ॲड झालं आहे. डायरेक्ट रिॲक्शन जर बघितलं आपण, डायरेक्ट असं न करता डायरेक्ट जर रिॲक्शन बघितलं तर रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये काय फरक झाला आहे, फक्त काय झालं आहे वॉटर ॲड झाला. म्हणून याला म्हटलेलं आहे हायड्रेशन किंवा ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. समजलं आहे. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. आता मी डायरेक्ट तुम्हाला एक करून दाखवतो, 1-2 मधले हा इथाईल हायड्रोजन सल्फेट लिहिण्याची गरज नाही, लिहिला तर चांगलंच आहे, नाही लिहिलं तरी चांगलं आहे. मग पहा जर हा घेतला असता CH3CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन घेतला असता, त्याच्यावरती HOSO3H काय झालं असतं, H इथं जॉईन झाला असता. आता पहा हा अनसिमेट्रिकल आहे, आधी मी सिमेट्रिकल घेतला होता. आता कोणत्या रूल्सनुसार रूल होणार, रिॲक्शन मार्कोनिकॉपने जाणार. हा डेल्टा प्लस आणि हा डेल्टा मायनस. पण डेल्टा मायनस कुठे जॉईन होणार, कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. मग इथं हा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो अशा कार्बनला जॉईन होणार ज्याच्याकडे कमीत कमी हायड्रोजन, म्हणजे मिडलला OSO3 जॉईन होईल आणि टर्मिनलला काय होईल H जॉईन होईल. हा डबल बॉन्डिंग होईल. काय भेटेल तुम्हाला CH3CH OSO3H आणि CH3. पहा हा CHला काय जॉईन झाला, हा OSO3H डबल बॉन्ड निघून झाला आहे, CH2 झाला आहे CH3. हा तुम्हाला माहिती आहे काय एवढा आयसोप्रोपिल म्हणून याला म्हणतात आयसोप्रोपाईल. हा एवढा आयसोप्रोपिल, हा हायड्रोजन आणि काय म्हणतात त्याला दुसरं पुढं सल्फेट. आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. याच्यावरती जर HOH ची ॲडिशन केली, वॉटरची ॲडिशन केली, काय होईल, हा OH जॉईन होईल, हा SO3H आणि OH म्हणून H2SO4 भेटेल. तुम्हाला इथं भेटेल H2SO4.
हा OH आणि हा SO3H म्हणून H2SO होता राहील. हा काय भेटतो तुम्हाला CH3CH CH3OH आणि भेटतो तुम्हाला हा काय तुमचा आयसोप्रोपाईल अल्कोहोल. हा आहे तुमचा आयसोप्रोपिल आणि OH म्हणजे काय अल्कोहोल किंवा याला दुसरं नाव आहे प्रोपॅन टू ऑल. हे त्याचं IUPAC नेम. प्रोपॅन टू ऑल का म्हटलं आहे, ही लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन होईल 1, 2 and 3. 2 नंबरला OH म्हणून 2 ऑल म्हटलं आहे आणि 3 कार्बन चेन म्हणून प्रोपॅन. समजलं आहे. पहा तुम्ही इकडून इकडं जर गेलो तर इथं OH जॉईन झाले आणि इथं H जॉईन झालं. पहा तुम्ही जर डायरेक्ट स्ट्रक्चर पाहिलं तर इथं CHचा झाला आहे OH आणि CH2 झाला आहे CH3. म्हणजे डायरेक्ट कशाची ॲडिशन झाली, वॉटरची ॲडिशन झाली. म्हणून त्याला म्हणलं आहे ॲडिशन ऑफ वॉटर. हे अजून एक्झाम्पल बघितलं आपण. आता मी डायरेक्ट लिहून दाखवतो तुम्हाला. एक डायरेक्ट पण करू शकता तुम्ही. सपोज असं जर लिहिलं असेल CH3 डबल बॉन्ड CH2 CH3 इथे लिहिलं आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि नंतर वॉटर. तर काय होईल पहा डायरेक्ट प्रोडक्ट कसा लिहायचा. आपल्याला काय ॲड करायचं आहे रिॲक्शनमध्ये, वॉटर ॲड करायचं आहे. कोणत्या रूलनुसार, मार्कोनिकॉपनुसार काय वॉटर ॲड करायचं. सिम्पली डायरेक्ट प्रोडक्ट कसं लिहायचं पहा. आता हा CH3 आहे तसं रे CH3. मग आपल्याला OH आणि H ॲड करायचं बरोबर नाही. हा डेल्टा निगेटिव्ह आहे, हा काय डेल्टा पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह कोणत्या कार्बनला जॉईन होणार, याच्याकडे कमीत कमी हायड्रोजन. पहा याच्याकडे 0 हायड्रोजन आहे, याच्याकडे काय 2 हायड्रोजन आहे. म्हणजे OH कुठे जॉईन होणार इथं आणि H काय होईल इथं जॉईन होईल. म्हणजे पहा CHचा होईल तुमचा OH आणि CH2चा होईल CH3. OH इथं जॉईन होईल, H इथं जॉईन होईल, डबल बॉन्ड निघून जाईल. काय भेटेल आपल्याला पाहायचं काय नाव येईल, हा माहिती आहे तुम्हाला टर्शियरी ब्युटिल ग्रुप आहे म्हणून याला आता टर्शियरी ब्युटाईल अल्कोहोल. टर्शियरी ब्युटिल आणि OH म्हणजे काय अल्कोहोल. आणि IUPAC नाव काय पाहायचं, याचं नाव आहे 2-मिथाइल प्रोपॅन टू ऑल. हे त्याचं IUPAC नेम. कसं आलं पहा, ही होईल लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नंबरिंग झाली हा होईल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 2 नंबरला मिथिल आणि 2 नंबरला OH आहे म्हणून 2 मिथिल 3 कार्बनची चेन आहे म्हणून प्रोपॅन आणि 2 नंबरला OH आहे म्हणून 2 ऑल. 2 मिथाइल प्रोपॅन आणि 2ला OH म्हणून 2 ऑल. डायरेक्ट प्रोडक्ट लिहिलं. मधला तो हायड्रोजन सल्फेट लिहिण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. त्यामुळे ह्या 2 रिॲक्शन खूप महत्त्वाच्या आहे. आणि आज झालेल्या दोन्ही रिॲक्शन आपल्याला परत 12thला रिपीट आहे. 12वीला आपण हे ॲडिशन ऑफ HX खरारश्मा इफेक्ट आणि ही रिॲक्शन परत एकदा बघणार आहोत आपल्याला परत. आपण महत्त्वाचे रिॲक्शन बघून घ्या. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.